माननीय पोलीस अधीक्षक पोलीस मुख्यालय सांगली शहरातील सुरू असलेले अवैध धंदे गुन्हेगारीचा कायमचा बिमोड करण्याबाबत दिले निवेदन। सांगली मिरज कुपवाड शहर परिसरातील युवक शालेय विद्यार्थी तरुणांना नशा व जुगाराच्या आहारी नेणाऱ्या मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। यामुळे अनेक तरुण युवक विद्यार्थी लहान वयातच व्यसनाच्या आहारी गेला आहे। नशेखोरी व जुगारासाठी लागणारा पैशासाठी हे तरुण चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, चेन स्नॅचिंग मागे सर्रास ही व्यसनी तरुणाई आहे। नशेखोरांचा अजगर भावी पिढी गिळत आहे। भाजपच्या वतीने अनेक वेळा पोलीस स्टेशनला पुरावे देखील दिले आहेत। आपल्या विभागाकडून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे। पुन्हा हे अवैध धंदे व नशेचे सौदागर डोके वर काढत आहे। पोलीस खाते आपल्या परीने अथक प्रयत्न घेऊन अवैध धंदे नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत। एवढे करूनही अवैध धंदे, जुगार, मटका, कॅसिनो यासारखे प्रकार थांबायला तयार नाहीत। यासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्यासारखे बुलडोझर पॅटर्न वापरून हे अड्डे नेस्तनाबूत करावे अशी गरज सांगलीला आहे। सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही आपल्या विभागास जेसीबी मशीन देऊ। जसे पुण्यात मुंबई अवैध धंदेवाले उकडून टाकले तशीच कारवाई सांगलीत व्हावी अशी समस्त जनतेची विनवणी आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासन दरबारी देखील निवेदन देऊन न्याय मागू। प्रसंगी हे आंदोलन महिला हाती घेऊन त्यांचा आक्रमकतेने सांगलीत राबवतील। रिटेक तरी महोदय, आपण या बाबतीत संबंधित विभागास आदेश पारित करून हे अवैध धंद्याचे उच्चाटन मुळातूनच करावे अशी समस्त सांगलीकर नागरिकांच्या वतीने आम्ही आपणास निवेदनाद्वारे विनंती करत आहोत। कुपवाड महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांच्या कारवाईमध्ये गांजा सापडतो, नशेचे गोळ्या सापडतात, नशेचे पदार्थ तयार करणारे कारखाने सापडतात आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पण कारवाई होत आहे। पण एवढी कारवाई होऊन सुद्धा हे गुन्हेगार पुन्हा डोकं वर काढतायत। तर यांना आता कायद्याची भाषा समजत नाही आहे, यांना कोर्टची भाषा आता समजत नाही आहे। तर यांच्यावर आता जसं यूपीमध्ये गुन्हेगारांवर बुलडोझर चालवला गेला, जसं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये राज्य शासनाकडून बुलडोझर चालवला गेला, तीच भाषा आता यांना दाखवली पाहिजे। याची आम्ही सर्व पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आम्ही सगळेजण मिळून जाऊन SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आता ह्या गुन्हेगारांवरती कडक कारवाई केली पाहिजे, यांच्यावरती बुलडोझर चालवला गेला पाहिजे। याचबरोबर आम्ही येत्या 9 तारखेला क्रांती दिन आणि 14 ऑगस्ट हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृती दिन, या निमित्त आम्ही संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये पालकांच्यामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा कार्यक्रम करणार आहे। त्याचबरोबर विविध उपक्रमही आम्ही करणार आहे। एकंदरीत संपूर्ण सांगलीमधून या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्यावरती उठाव झाला पाहिजे असा आमचा मानस आहे। शहर महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गांजा सापडतो, नशेच्या गोळ्या सापडतात, अंमली पदार्थ तयार करणारे फॅक्टरी सापडतात आणि जुगाराचे अड्डेही उद्ध्वस्त केले जातात। अशी कडक कारवाई पोलिसांकडून चालू आहे। नागरिकांचाही मोठा तीव्र विरोध होत आहे, तरीही हे गुन्हेगार आटोक्यात येत नाही आहेत। यांना आता कायद्याची, कारवाईची आणि कोर्टाची भाषा समजत नाही आहे। यांच्यावर आता जसं पुण्यामध्ये बुलडोझर चालवला गेला, जसा मुंबईमध्ये बुलडोझर चालवला गेला, जसा यूपीमध्ये योगी सरकार या गुन्हेगारांवरती बुलडोझर चालवतं, अशीच भाषा आता यांना वापरायला लागेल। त्याशिवाय हे आटोक्यात येणार नाहीत। येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन आहे आणि 14 ऑगस्ट हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे। या 15 दिवसात आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू, युवकांपर्यंत पोहोचू, एक आम्ही जागृतीचा कार्यक्रम यामध्ये घेतोय। विविध उपक्रम आम्ही घेणार आहेत आणि संपूर्ण नागरिकांना यामध्ये व्यक्त करायला आम्ही सांगणार आहे। आणि मी या आपल्या माध्यमातून नागरिकांनाही आवाहन करतो की तुम्ही पालक आहात, तुमच्या घरामध्ये विद्यार्थी आहेत, तुमचे पाल्य आहेत, तुमचे शेजारी आहेत, आपली सोसायटीमध्ये असे प्रकार जर का घडत असतील तर तुम्ही व्यक्त झालं पाहिजे, तुम्ही समोर आलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो। आज काय केलं? आज सरकारनं जसं पुण्यामध्ये कारवाई केली, मुंबईमध्ये कारवाई केली, त्याच धर्तीवर सांगलीत कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे।